श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर कोणाकोणाला खरं खरं सांगा बरं, कोणाकोणाला आंब्याची चटणी आवडते आणि गावाकडची चटणी जी राहते ती सगळ्यांना आवडतेच बरं आंब्याची. आणि मी कसं वाटते माहिती आहे का, माझी आई पहिलं वाटत होती आणि सगळेजण आमच्या गावाकडं तिकडं पण तसंच वाटतात माहेरला, आणि इकडं पण असंच आंब्याची चटणी वाटतात. तर कसं वाटतं तर सांगू का. अगोदर हे हे बघा, मी छान असा कांदा घेतली आणि कांदा कसा माहित आहे का, बारीक चिरून घ्यायचा राहताय. तर नंतर मग आपल्याला कसं माहित आहे का, वाटायला परेशानी नाही होत. त्याच्यामुळं का होता होईल तेवढं तर बारीकच चिरून घ्यायचं, म्हणजे नंतर पटकन वाटला जाताय कांदा. आणि आंब्याची चटणी म्हटलं का सगळ्यांना अप्रतिम असं आवडणारी राहते बरं. आणि काय गुन्हा राहते काय माहित, आंब्याची चटणी उन्हाळ्यामध्ये तर एवढं आंबट खावं वाटतंय. आणि बिना टमाट्याची भाजी सुद्धा नाही खावं वाटत माहित आहे का. टमाटर टाकलं तर आंबट छान लागते भाजी. आणि हरभऱ्याची भाजी सुद्धा ह्याच दिवसामध्ये करते आता. तर मी खरंच एका दिवशी भाजी करेन हरभऱ्याची. आणि तुम्ही सांगा, तुम्हाला कशी आवडते हरभऱ्याची भाजी, म्हणजे गरगट्टा आवडते का सुक्की आवडते मुगाच्या डाळीमधली. तर दोन प्रकारचे करते. तर गरगट्टा तर सगळ्यांना आवडतंयच, मला तर खूपच आवडतंय भाकरी सोबत. आणि सुक्की भाजी जी राहते ते कसं माहित आहे का, मुगाची डाळ किंवा मग मसुरीची डाळ टाकून करतात आणि खूप छान लागते बरं. आणि पावसाळ्यात एवढी नाही खावं वाटत हरभऱ्याची भाजी, पण उन्हाळ्यात खूप छान लागते. आणि ते पण आंबूस राहते बरं. आणि उन्हाळ्या दिवसात जर खाल्लं तर खूपच छान. आणि मला तर गरगट्टी भाजी अशी आवडते. गरगट्टी भाजी केलं का ते भाकर राहावं, आणखीन शिळी भाकरी संग तर खूपच छान लागते गरगट्टी भाजी. आणि ताजी जर भाकरी असली का मग तर ते कुस्करून खायला खूप छान लागते. आणि तुम्हाला खरंच मी एका दिवशी बनवून दाखवून मी गरगट्टी भाजी कशी करते. आणि गरगट्टी भाजीला का हिरव्या मिरचीचा ठेसा टाकावा लागते, मग तर खूपच छान लागते. आणि कैरी बघा, कलर किंवा कैरीचा कसा पिवळा झालाय, तर असं तोंडाला पाणी सुटायला लागले. हे कैरी, इकडं कैरी घेतलेली होती मी. आणि आता हे तेवढी आंबट नाही होणार चटणी, का बरं सांगू का, कैरीला कसा पिवळा कलर आलेला आहे थोडासा. थोडीशी गुळमुठ होईल, काही जास्त काही व्हायची नाही. पण हे आंबट आहे. आंबट असल्यामुळं का हे गोड जरी झाली तरी पण कसं माहित आहे का, आंबट तर लागणारच आहे मला वाटतंय. तर मी आता जे थोडीच टाकते, म्हणजे कमी चटणी आंबट नाही व्हायची. आणि हे चटणी मला चटणीला आवडते बरं. आणि त्याच्यासाठी मी का एकच कांदा घेतलेला आहे मोठा आकाराचा, आणि तेवढीच मला बस झाली. आता हे कैरी जी आहे ते मी नाही कावा कट करणार, एवढीच बास होते. का बरं की हे आंबा इतका आंबट आहे, खूप आंबट आहे, त्याच्यामुळे इतकाच बस झाला आता. तर आता बघा, मी का इथं 2 पाकळे लसूण वाटून आणि थोडेसे जिरे टाकून घेतलेले होते ह्याच्यामध्ये. हे बघा, तर हे थोडं वाटून घेते. लसणामध्ये कसं जिरे पटकन वाटले जातात, मग त्याच्यासाठी असं हे जिरे आणि 2 पाकळ्या लसूण खूप छान असं वाटून घेते बारीक, म्हणजे कणी खूप छान टेस्ट लागते. लसूण पहिलं मी घालत नव्हते, पण म्हणलं चला आज घालावं, थोडा बघावं. जिरे टाकत होते पहिलं, पण लसूण काय टाकत नव्हते. म्हणलं चला आज थोडं जिरे लसूण टाकावं. 2 पाकळ्याच घेतले मी, तर हेच एवढं वाटून घेते. आणि थोडेसे शेंगदाणे, हे वाटीभर शेंगदाणे आहेत, पण एवढे नाही लागत. आणि कच्च्या शेंगदाण्याची तर खूप छान लागते आंब्याची, हे कांद्याची आणि आंब्याची चटणी. हे बघा, आणखीन थोडे टाकले मी, जास्त काही नाही टाकले. पण हे पहिले विळी का मी बाजूला सारून घेते, मग सरकवून ठेवून देते. का बरं सांगू का, विळी खूपच कार आहे आणि ते कांसाची विळी आहे,
माझ्या सासूबाईंनी कानसाची वेळी करून घेतली. ते कानस राहते म्हणून कानसाची वेळी, म्हणजे ते कानस जे राहते ते कार करतात त्याच्यामुळं, आणि त्याचीच हे एवढी पट्टी तयार करून घेतली होती सासूबाईंनी माझ्या. आणि ते गावागावांनी येतात की ते बनवायचे, त्यांच्याकडून बनवून घेतलेली होती. खूप दिवसाची आणि खूप वर्षाची. कसं राहते माणूस हरवून जाते, पण महागल्ले जे आठवणी राहतात ते कायम आपल्या लक्षात आणि ध्यानात राहतात. तर आता मी हे शेंगदाणे पूर्ण वाटून घेते पटपट, म्हणजे काही आपल्याला आता छान चटणी वाटून घ्यायची. ठेसा हे आंब्याची चटणी वाटून घ्यायची. आणि काल मी कोशिंबीर केलेली होती, तर आम्ही कोशिंबीरच खाल्लो, मी आणि विजयदादांनी. आणि त्याच्या पप्पाला म्हणलं तर थोडी गवारीच्या शेंगाची भाजी करून दिलेली होती, आणि बाकीच्या शेंगा जे उरलेल्या होत्या त्या शेंगाची. आणि मी आणि विजयदादांनी खाल्लो नव्हतो, फक्त डब्यापुरती तेवढी भाजी करून दिलेली होती. मी उशीर होते म्हणून थोड्या कट करून थोडीच भाजी करून दिलते. तर म्हणलं चला आज, काल विजयदादांनी नाही खाल्ला तर म्हणलं आज करून घेतले मी. आणि ते पण सकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी, ते पण नक्की जाऊन बघा तुम्ही. आता मी हे सगळे शेंगदाणे आपले बारीक, जास्त पण बारीक नाही करायचं बरं, थोडेसे मोठे ठेवायचं. हे बघा असे मोठे ठेवायचे, मोठाडच वाटायचं, जास्त बारीक नाही वाटायचं. आणि कांद्याच्या अगोदर हे कट केलेली कैरी हे हिरवी जी कैरी होती का ते वाटून घेते मी, म्हणजे नंतर कांद्यामध्ये कसं वाटत नाही, ते निष्ठते इकडे इकडे सरकते. त्याच्यामुळं मी आत्ताच वाटून घेते. आणि चांगली हे ठेशा शेंगदाण्याच्या कुटामुळं आणखीन लवकर वाटली जाते हे. तर मी आता पटपट पटपट वाटून घेते. तर हे बघा मी खूप छान अशी मस्त वाटून घेतली हो. हे आंब्याचा ठेसा चटणी आंब्याची, आणि कांदा आणि आंबा मिक्स. तर खूप छान झालेली आहे चटणी आपली. आणि जिरे टाकल्यामुळं खूप वास यायला लागलाय बरं, छान असा सुगंध यायला लागला जिऱ्यामुळं. आणि मिरची पावडर बघा, तर आमच्या घरी विजयदादाला आणि त्याच्या पप्पाला मिरची पावडर जास्त नाही आवडत तिखट, तर मला तर तिखट भरपूर आवडते. त्याच्यासाठी बघा मी मिरची भरपूर टाकणार आहे. हे छोट्या चमच्यानं 2 चमचे मी मिरची पावडर टाकली. हे बघा. आणि कसं माहित आहे का, आंब्याची चटणी कसं माहित आहे का सांगू का तुम्हाला, असं तिखट छान लागते बरं. आणि थोडंसं मीठ टाकणार आहे ह्यामध्ये. हे बघा चवीपुरतं छान असं मीठ टाकणार आहे. एवढी छान झाली आहे बघा आता चटणी आंब्याची, खूपच छान झाली आहे खरं. आणि कोणाकोणाला आवडते ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. तर आणखीन थोडी मला तिखट हवी आहे चटणी, त्याच्यासाठी हे आणखीन थोडं मी मिरची पावडर टाकणार आहे, अर्धा चमचा. हे बघा अर्धा चमचाच टाकले. आणि जेवढी तिखट राहील तेवढी मला आवडते. आणि त्यांनी जरी म्हणले थोडी थोडी खावा म्हणते मी त्यांना, जास्त काही खाऊ नका म्हणते तिखट लागला तर, विजयदादाला आणि त्याच्या पप्पाला. का मीच एकटी पार करू शकते ते पण नाही सांगत आता, का बरं ती एवढी छान झालेली आहे, खूपच छान झालेली आहे. हे बघा कसली भारी झाली. आणि खायला तर उन्हाळ्याचं तर एवढं मस्त आहे आणि खूपच छान आहे बरं खाण्यासाठी. खरंच मला तर लयच आवडते बरं. आणि सगळ्यांनी खावं लागते बरं, हे उन्हाळ्यामध्येच मिळते खायला. एरी काय तेवढं हे नसतंय, पण सीझन मध्ये जरी खाल्लं ना तरच चांगलं. आणि उन्हाळ्याचं कसं आंबट खावंच वाटतंय. तर हे बघा कशी झाली बघते मी थोडी खाऊन. थोडासा आंबा टाकले होते तरी पण एवढी आंबट झाली आहे. तर खूप छान झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.
चला मग सगळ्यांना बाय.